महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या नाशिक आधारभूत धान्य खरेदी योजनेतील सुरगाणा तालुक्यातील कोटुंबी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहसंस्थेचा सन 2025-26 हंगामातील खरेदी केलेला भात आयसर अशोक लेलँड क्रमांक MH15FV 5033 हा कोटुंबीहून पेठ मार्गे गुजरात राज्यात जात असताना पेठ पोलिसांना गुजरात सरहद्दीवर दिनांक 4 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान पिठुंठी चेक नाक्यावर मिळून आलाय। या संशयास्पद भाताच्या साळ वाहतुकीबाबत सदरील आयशर वाहन पेठ पोलीस ठाण्यात आणले गेले। याबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेत गुन्हा नोंदणीचे काम दुसऱ्याच दिवशी करण्यात आले। आदिवासी विकास महामंडळ सुरगाण्याच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक प्रतिभा दिगंबर पवार यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक राजेंद्र गायकवाड यांच्या विरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। दरम्यान या भात काळा बाजाराशी संबंधित विभागाचे अधिकारी व व्यावसायिकांचे अभद्र संगणमत असल्याशिवाय परराज्यात धान काळ्या बाजारात जाणार नाही। अधिक चौकशी दरम्यान यातील मुख्य सूत्रधार समोर येऊन धान्य घोटाळ्याचे मोठे रॅकेट समोर येण्याचे चिन्ह आहे। प्राथमिक माहितीनुसार सदरील वाहन हे वाहतूक ठेकेदार मेयम अँड एम ॲग्रो इंडस्ट्रीज लखमापूर दिंडोरी येथील असून वाहन चालक राजेंद्र गायकवाड राहणार गोपाळपूर तालुका दिंडोरी आहे। उपप्रादेशिक व्यवस्थापक सुरगाणा यांच्या आदेशान्वये कोटुंबी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित आहे। कोटुंबी तालुका सुरगाणा या धान्य खरेदी केंद्रातून पाठवण्यात आला असल्याचं त्यात बारदान पोत्यात 40 किलोचे एक पोते असे 400 पोते असून एकूण 160 क्विंटल भात असल्याची माहिती मिळते। याची किंमत सुमारे 3,79,040 रुपये इतकी असून संबंधित ट्रकची किंमत 5 लाख रुपये असा 87,940 रुपयांचा मुद्देमाल पेठ पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अधिक तपास पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दरगुडे करीत आहेत। आधारभूत किंमत योजनेतील खरेदी केलेले धान महामंडळाच्या गोडाऊनमधून 1 ते 1.5 वर्षांपर्यंत उचलले जात नसल्याचं याच वर्षी समोर आलंय। मात्र सदरील काळ्या बाजारात जाणारे भात हे चालू आर्थिक वर्षातील खरेदीचे असल्याचं दिसून येत आहे। यावरून यात मोठेच गौड बंगाल असल्याचं दिसून येत आहे। जर मिल दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे आहे तर भात भरलेले वाहन गुजरातच्या दिशेने पेठ मार्गी कसे ते वाहन चालकासोबत असलेल्या बिलानुसार 4 दिवसांनी व रात्रीच्या वेळी वाहतूक कशी याबाबत अनेक चर्चा झडत आहे। सदरील कुटुंबी धान खरेदी केंद्राची सखोल चौकशी केल्यानंतरच हा धान काळा बाजार अधिकारी आणि व्यावसायिक यांच्यातील संगनमताने तर होत नसेल ना अशी चर्चा जनसामान्यात होत असल्याचं दिसून येतं। हेस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, दिंडोरी।